नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आजच्या कथेत आपण बघणार आहोत माझ्या ताईच्या सुंदर नंदेला सुंदर वेळेचा असा अनुभव दिला की ती माझ्यासाठी वेडीच झाली। कथा सुरू करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला कथेला सुरुवात करूया। मी अभ्यासासाठी इंदूरला आलो होतो। एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता। मी सातत्याने माझे आयुष्य जगत होतो। एके दिवशी ताई त्यांच्या जेठानीच्या मुलाचा वाढदिवस होता, जो माझा भाचा लागतो। त्यामुळे घरातल्या बऱ्याच कामांची जबाबदारी माझ्यावर आली होती। घरात चांगलीच गर्दी होती तेव्हा माझी नजर एका सुंदर स्त्रीवर पडली। तिचं ते भारदस्त शरीर बघून मी तिला पाहतच राहिलो। थोड्या वेळाने मी माझ्या कामात गुंतलो। सगळं काम चालू होतं। लोक जेवत होते तेव्हा मला त्यांना जेवण वाढायला सांगितलं। मी सर्वांना जेवण वाढत असताना तिलाही वाढलं। माझ्या ताईंनी माझी ओळख करून दिली तेव्हा कळलं की तिचं नाव रेणुका आहे आणि ती नात्याने ताईची नणंद लागते। सर्वजण आपापल्या घरी गेले। असे दिवस निघून गेले। माझंही काही ना काही कारणाने त्यांच्या घरी येणं जाणं चालू होतं। हळूहळू मी त्या स्त्रीसाठी वेडा होत गेलो, पण तिला ही गोष्ट माहीत नव्हती। कदाचित मलाही माहीत नव्हतं की असं काय झालं। एके दिवशी ताईंनी मला काही महत्त्वाचं सामान देण्यासाठी रेणुकाच्या घरी पाठवलं। तिथे गेल्यावर कळलं की घरात ती एकटीच होती। रेणुका मला बघून हसली आणि म्हणाली, "अरे आदित्य, तू ये आत." मी थोडा सावरलो आणि सोफ्यावर बसलो। तिने मला पाणी दिलं आणि गप्पा मारायला सुरुवात केली। बोलता बोलता तिची नजर माझ्यावर ठेवली होती, त्यामुळे मला थोडी धाकधूक होत होती। ती म्हणाली, "इंदूरमध्ये अभ्यास कसा चाललाय तुझा? खूप शांत मुलगा आहेस तू." मी फक्त मान हलवली, पण मनातून मात्र तिच्या रूपाचं कौतुक करत होतो। त्या दिवशी वातावरणात एक वेगळी जवळीक जाणवत होती। आम्ही बराच वेळ बोलत बसलो आणि मला जाणीव झाली की रेणुकासुद्धा माझ्याशी बोलताना खूप मोकळेपणाने वागत होती। निघताना तिने हात हलवून निरोप दिला आणि तेव्हाच मला कळालं की ही फक्त एकतर्फी ओढ नाहीये। पुढच्या काही दिवसात आमचे फोनवर बोलणे सुरू झाले आणि आमची मैत्री आता एका वेगळ्या वळणावर आली होती। हळूहळू तिलाही माझ्या मनातल्या भावनांचा अंदाज येऊ लागला होता। मी तिला खूप आवडायला लागलो। कधी आम्ही वेळेसोबत एकमेकांच्या जवळ येत होतो। फोनवर बोलणं, एकमेकांना वेळ देणं असेल तसं एक दिवस मी हिम्मत करून तिला माझ्या मनातली गोष्ट सांगितली आणि तिनेही सहमती दाखवली। पण यावेळी मी खरंच तिच्याबाबत गंभीर होतो। तिच्याशी बोलणं माझ्या आयुष्याची गरज बनली होती। हळूहळू आम्ही फोनवर अनुभवांबद्दल बोलायला लागलो। ती जेव्हा आपल्या नवऱ्याकडून अनुभव घ्यायची तेव्हा मला सांगायची। मग मीही तिला अनुभव करण्यासाठी मनवायला लागलो। या प्रयत्नाला पूर्ण 1 महिना लागला। तेव्हा ती अनुभव देण्यासाठी तयार झाली। मग तो दिवस आला जेव्हा आम्ही एक होणार होतो। तिलाही कळलं होतं की मी तिच्यासाठी खूप गंभीर आहे। आता आम्ही दोघे एकमेकांचे होण्यासाठी आतुर झालो होतो। मग मी तिला सांगितलं, "तू बाजाराचं निमित्त करून ये, मग आपण
एकत्र जाऊ, पण ती घाबरली होती. ती वारंवार एकच गोष्ट सांगत होती, कुठेतरी सुरक्षित जागेवर जिथे आपण दोघे अडचणीत येऊ नये. आम्ही बुधवारी सकाळी 11 वाजता जायचं ठरवलं. मीही ताईंना कॉलेजला जायचं सांगून गाडी घेऊन निघालो आणि दिलेल्या पत्त्यावर तिची वाट पाहायला लागलो. थोड्या वेळाने ती आली. मी तिला पाहतच राहिलो. ती कुठल्याही परीपेक्षा कमी नव्हती. मी तिला पाहून हलकं हसले. तीही हसली आणि मागे येऊन बसली आणि मी तिला घेऊन निघालो. माझ्या एका मित्राचं हॉटेल होतं. मी तिला तिथे घेऊन गेलो. सर्वप्रथम तिच्या मनात भीती होती आणि त्यापेक्षा जास्त तिला माझी काळजी होती. मी आधीच खोलीची तपासणी केली. जेव्हा मी समाधानी झालो तेव्हा मी सुंदर वेळेचा अनुभव करायला सुरुवात केली. मी तिला माझ्या आवाक्यात घेऊन सुमारे 5 मिनिटं भावनिक झालो. तीही माझी बरोबर साथ देत होती. मग तिने मला थोडं शांत होण्यास सांगितलं. मग मीही आरामात तिच्या मांडीवर झोपलो आणि ती माझ्या केसांवर हात फिरवत होती. तेव्हा तिने माझ्याकडून एक वचन घेतलं. ती म्हणाली, आज मी तुला माझं सर्व काही देत आहे. कृपया मला कधीही फसवू नकोस. आणि हे बोलून तिने मला मिठीत घेतले. आम्ही एकमेकांना बेशुमार वेळ देत होतो. मी तिच्या व्यक्तिमत्वावर हात ठेवून तिला तयार करत होतो. मग मी तिचा कपडा बाजूला केला. रेणुकाच्या अंगावरील कपडा बाजूला होताच तिने लाजेने आपले दोन्ही डोळे घट्ट मिटून घेतले. तिचं ते गोरवर्ण शरीर, त्यावरील थरथरणारी त्वचा बघून माझं भान हरपलं होतं. मी हळवारपणे तिच्याजवळ गेलो आणि तिच्या मानेवर प्रेमाने स्पर्श केला. तेव्हा तिच्या तोंडातून एक हलकासा आवाज आला. ती हळू आवाजात पुटपुटली, आदित्य, मला खूप भीती वाटते रे, पण तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी तिला अधिकच जवळ ओढलं आणि तिच्या कानात सांगितलं की मी तिला कधीच अंतर देणार नाही. तिने तिचे हात माझ्या पाठीवर घट्ट रोवले होते. जसा जसा आमचा स्पर्श वाढत गेला तशी तशी तिच्या मनातील भीती हळूहळू कमी होऊन तिथे सुखाची एक लहर उमटू लागली. तिच्याशी आजवर असा अनुभव तिने कधीच घेतला नव्हता. तिचा नवरा तिला वेळ देत नसे किंवा कदाचित त्या नात्यात तो ओलावा नव्हता जो तिला आज माझ्या मिठीत जाणवत होता. ती डोळे मिटून त्या प्रत्यक्ष अनुभवाचा आनंद घेत होती आणि मध्येच बोलत होती, असं सुख मला आजवर कधीच मिळालं नाही. तू मला पूर्णपणे बदलून टाकला आहेस. तिच्या त्या बोलण्याने मला अजूनच रूप आलं. मी तिच्या प्रत्येक स्पर्शाला अधिक हवा आणि प्रेम बनवत होतो. खोलीत फक्त आमच्या श्वासांचा आवाज गुंजत होता. बाहेरच्या जगाचा आम्हाला विसर पडला होता. रेणुका वारंवार म्हणत होती, हे स्वप्न तर नाही ना, कारण तिला हे सगळं इतकं सुंदर आणि अस्तव्यस्त वाटत होतं. मी तिच्या कपाळावर पापी घेत तिला शांत केलं. ती माझ्या मिठीत एखाद्या लहान मुलीसारखी विसावली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसत होतं.
आम्ही बराच वेळ त्या एकांतात एकमेकांचे होऊन गेलो होतो. ती मध्येच डोळे उघडून माझ्याकडे बघायची आणि पुन्हा लाजेने माझ्या कुशीत शिरून डोळे मिटून घ्यायची. त्या दिवशी आम्ही तनमन धनाने एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. तिला मिळणारा तो आनंद तिच्या डोळ्यातील पाण्यावाटे स्पष्ट दिसत होता. जे आनंदाचे अश्रू होते खोलीतील तो शांत आणि सुगंधी एकांत आमच्या प्रेमाचा साक्षीदार होता. रेणुका माझ्या कुशीत शिरून पूर्णपणे विसावली होती. तिचे ते अर्धवट मिटलेले डोळे आणि चेहऱ्यावरील समाधान बघून मला जाणीव झाली की तिला जे सुख आज मिळालं होतं ते तिच्यासाठी अगदीच नवीन आणि अनपेक्षित होतं. ती हळू माझा हात हातात घेऊन म्हणाली, आदित्य, आजवर मी फक्त दिवस ढकलत होते, पण जगणं काय असतं आणि कोणाच्या तरी प्रेमात इतकं वाहून जाणं काय असतं हे मला आज कळालं. मी तिच्या केसांवर हात फिरवत तिला आश्वासक मिठीत घेतलं. तिचे ते मखमली शब्द काळजाला स्पर्श करत होते. ती मध्येच लाजून विचारत होती मी कशी दिसते, आणि मी तिला सांगत होतो की या जगात तिच्यासारखं सुंदर दुसरं कोणीच नाही. आमचं हे बोलणं आणि तो जवळीकपणा वाढतच चालला होता. बाहेर सूर्याची किरणं आता तिरपी झाली होती. वेळेचं भान कोणालाच राहिलं नव्हतं. रेणुकाने हळूच उठून स्वतःला सावरलं आणि आरशात बघून आपले केस नीट केले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती, जणू काही तिने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद शोधून काढला होता. तिने माझ्याकडे बराच वेळ पाहिलं आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आता इथून बाहेर पडल्यावर पुन्हा तेच आयुष्य असेल, पण या आठवणी मला जगण्याचं बळ देतील. मी तिला जवळ घेतलं आणि वचन दिलं की हे फक्त एकदाच नाही, तर आपल्या या नात्याची ही तर फक्त सुरुवात आहे. आम्ही दोघेही हॉटेलच्या खोलीबाहेर पडलो. खाली येताना तिने पदराने आपला चेहरा थोडा झाकून घेतला, जेणेकरून कोणी तिला ओळखू नये. मी गाडी स्टार्ट केली आणि ती मागे येऊन बसली. यावेळी तिने माझा खांदा घट्ट धरला होता, जणू काही तिला सांगायचं होतं की ती आता फक्त माझीच आहे. रस्त्याने जाताना वाऱ्याच्या झुळकीने तिचे केस उडत होते आणि ती मगाशी घडलेल्या प्रत्येक क्षणाचा विचार करून मध्येच गालातल्या गालात हसत होती. आम्ही ठरलेल्या जागी पोहोचलो, जिथून ती आपल्या घरी जाणार होती. गाडी थांबताच तिने खाली उतरून एकदा माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत खूप काही होतं, प्रेम, विश्वास आणि एक हुरहुर. पोहोचल्यावर फोन कर असं हळू आवाजात सांगून ती घाईघाईने निघून गेली आणि मी तिला लांब जाईपर्यंत पाहतच राहिलो. मी घरी पोहोचलो तेव्हा मनात एक वेगळीच धुंदी होती, पण घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच समोर ताईंना बघून काळजात धस्स झालं. ती हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव नेहमीसारखे नव्हते. मी शांतपणे आत जाण्याचा प्रयत्न केला, पण तिने मला थांबवलं. आदित्य, कॉलेजला गेला होतास ना, मग गाडी घेऊन इतका वेळ कुठे होतास? तिचा हा प्रश्न ऐकून माझ्या अंगाला घाम सुटला. मी अडखळत म्हणालो, ते ताई, मित्रांसोबत लायब्ररीत गेलो होतो. तिथे
थोडा वेळ लागला. ताईंनी माझ्याकडे संशयाने पाहिलं आणि म्हणाली, लायब्ररीत? पण तुझे मित्र तर म्हणत होते की तू आज कॉलेजला आलास नाही. आणि हे काय तुझ्या शर्टवर? हा परफ्यूमचा वास कुणाचा आहे? मला काय बोलावं सुचेना. असं झालं, रेणुकाचा तो सुगंध अजूनही माझ्या कपड्यांना दरवळत होता, जो आज माझ्यासाठी सुखाचा क्षण होता, पण आता तोच माझ्यासाठी अडचण बनला होता. मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. अगं ताई, ते गर्दीत कोणाचा तरी वास लागला असेल. तू का संशय घेतेस? पण ताई शांत बसणार नव्हते. त्या उठल्या आणि माझ्याजवळ येऊन म्हणाल्या, आदित्य, तू इंदोरला अभ्यासासाठी आलायस हे विसरू नकोस. आज दुपारी मी रेणुकाला फोन केला, तिनेही फोन उचलला नाही आणि तू सुद्धा गायब होतास. हे काय चाललंय? मला सगळं खरं खरं सांग. तिच्या आवाजातील जर बघून मला वाटलं की आता सगळं उघडं होईल काय. तिने माझा मोबाईल मागितला तेव्हा मात्र माझी पाचावर धारणा बसली. मोबाईलमध्ये रेणुकाचे मेसेज आणि आमचे फोटो होते. मी कसाबसा मोबाईल खिशात लपवला आणि म्हणालो, ताई, काहीच नाही ग, तू विनाकारण काळजी करतेस. मी खूप थकलोय, मला थोडा वेळ झोपू दे. मी घाईघाईने माझ्या खोलीत गेलो आणि दरवाजा आतून लावून घेतला. माझं हृदय जोरात धडधडत होतं. बाहेरून ताईचा आवाज येत होता. त्या जिजाजींशी काही पुटपुटत होत्या. मला समजलं होतं की ताईंच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे. आता पुढचे काही दिवस खूप जपून राहावं लागणार होतं, कारण एक छोटीशी चूक आमचं नातं आणि आयुष्य उद्ध्वस्त करू शकली असती. मी लगेच रेणुकाला मेसेज केला, सावध राहा, ताईंना संशय आला. पुढच्या काही दिवसात घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. ताई आता माझ्याशी जास्त बोलत नव्हत्या, पण त्यांची नजर सतत माझ्यावर असायची. मी जेव्हा जेव्हा फोन हातात घ्यायचो तेव्हा त्या किचनमधून किंवा हॉलमधून गुपचूप माझ्याकडे बघत असायच्या. मला वाटलं की कदाचित त्यांचा संशय कमी झाला असेल, पण खरी गोष्ट वेगळीच होती. ताईंनी ठरवलं होतं की त्या स्वतः या प्रकरणाचा छडा लावणार. एके दिवशी मी रेणुकाला भेटण्यासाठी पुन्हा एकदा प्लॅन केला. आम्ही एका बागेत भेटायचं ठरवलं होतं. मी ताईंना सांगितलं, ताई, कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल आहे, त्याला थोडा उशीर होईल. ताईंनी फक्त मान हलवली आणि म्हणाल्या, ठीक आहे, जपून जा. मी गाडी घेऊन निघालो, पण मला हे माहीत नव्हतं की ताईंनी आधी शेजारच्या एका ओळखीच्या रिक्षावाल्याला सांगून ठेवलं होतं. मी जसा गल्लीच्या बाहेर पडलो तसा त्यांनी बुरखा घालून त्या रिक्षात बसून माझा पाठलाग करायला सुरुवात केली. मी घाईघाईत होतो, त्यामुळे मी मागे कोण येते याकडे लक्ष दिलं नाही. मी बागेच्या गेटवर पोहोचलो आणि तिथे रेणुका आधीच माझी वाट पाहत उभी होती. तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि ती खूपच अस्वस्थ दिसत होती. मी गाडी पार्क केली आणि तिच्याजवळ गेलो. आम्ही बागेच्या एका कोपऱ्यात जाऊन बसलो. मी तिचा हातात घेतला आणि म्हणालो, रेणुका, घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. पण तेवढ्यात मला मागून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. मी वळून पाहिलं तर समोर ताई उभ्या होत्या. त्यांचा चेहरा लागाने लाल झाला होता. त्यांनी आपल्या चेहऱ्यावरचा बुरखा बाजूला केला आणि ओरडून म्हणाल्या, आदित्य, हेच तुझं कॉलेज आहे का? आणि रेणुका, तू तर माझी नणंद आहेस, तुला लाज नाही वाटली का माझ्या भावासोबत असं वागायला? आम्ही दोघेही जागीच थरकलो. रेणुकाचा थरका फोडला होता. तिने पटकन माझा हात सोडला. ताईंचा अवतार बघून मला काय बोलावं सुचेना. ताई पुढे आल्या आणि त्यांनी माझ्या कानशिली लावली. तुला अभ्यासासाठी इथे आणलं होतं आणि तू हे धंदे करतोयस. आणि रेणुका, तुझ्या घरचं नाव काय आणि तू काय करतेस? बागेतले लोक
आमच्याकडे बघू लागले. ताईंनी माझा हात धरला आणि म्हणाल्या, चल आता घरी जाऊ. भावाला जिजाजीला सगळं सांगते आणि तुझ्या घरीही फोन लावते. रेणुका तिथेच रडायला लागली, पण ताईंनी तिचं एकही ऐकलं नाही. आमच्या प्रेमाचं असं भयानक वळण येईल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता आमचं गुपित पूर्णपणे उघड झालं होतं. ताईचा तो रुद्रावतार आणि बागेत झालेला तो अपमान बघून माझा आणि रेणुकाचं दोघांचंही अवसान गळालं होतं. रेणुका तिथे डसाडसा रडू लागली होती. तिचे डोळे भीतीने आणि लाजेने भरले होते. ताईंनी माझा हात धरला आणि मला खेचतच गाडीच्या दिशेने नेलं. रेणुका तिथे सुन्न उभी होती. घरी जाताना वाटेत ताई एक शब्दही बोलल्या नाहीत, पण त्यांचा श्वासांचा वेग सांगत होता की त्या आतून किती पेटले आहे. घरी पोहोचल्यावर मला वाटलं की आता मोठा धमाका होणार. जिजाजी हॉलमध्येच बसले होते. मला वाटलं ताई आता ओरडून सगळं सांगणार, पण ताईंनी मला गप्प राहण्याचा इशारा केला आणि सरळ आपल्या खोलीत गेला. मी घाबरत माझ्या खोलीत जाऊन बसलो. अर्ध्या तासानंतर ताई माझ्या खोलीत आल्या. त्यांनी दार आतून लावून घेतलं. त्या माझ्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात राग होता, पण त्यापेक्षा जास्त दुःख होतं. त्या अतिशय शांत आणि कडक आवाजात म्हणाल्या, आदित्य, आज जे मी पाहिलं ते जर मी जिजाजीला किंवा तुझ्या आईबापांना सांगितलं असतं तर आज तुझ्या या घरातला शेवटचा दिवस असता. रेणुकांचं घर उद्ध्वस्त झालं असतं आणि आपल्या कुटुंबाची अब्रू समाजात वर आली असती. मी खाली मान घालून गप्प होतो. त्यांनी पुढे सुरू ठेवलं, आदित्य, तू माझा भाऊ आहेस आणि रेणुका माझ्या घराची इज्जत आहे, म्हणून मी सध्या कोणालाच काही सांगत नाही. पण हे लक्षात ठेव, तुला दिलेली पहिली आणि शेवटची वार्निंग आहे. आजपासून आणि या क्षणापासून रेणुकासोबतचा तुझा सर्व संपर्क तुटला पाहिजे. ना फोन, ना मेसेज, ना भेट. जर मला पुन्हा कधीही तुमच्या दोघांबद्दल काही संशयास्पद आढळलं तर मी स्वतः तुझी बॅग भरून तुला गावी पाठवून देईल. तू इथे इंजिनियर व्हायला आला आहेस का कुणाचं घर फोडायला? उद्यापासून तुझं पूर्ण लक्ष फक्त अभ्यासावर असेल. कॉलेजच्या वेळा सांभाळायच्या, अन्यथा तुझे बाहेर जाणे पूर्णपणे बंद होईल. अपराधबोध आणि लाजेने मी गप्प बसलो. त्यांच्या या शब्दांनी मला जाणीव करून दिली की मी किती मोठी जोखीम पत्करली होती. ताईंने कुणालाही काही न सांगता माझ्यावर खूप मोठा उपकार केला होता. त्यांनी रेणुकालाही फोन करून अशाच भाषेत समज दिली होती. रेणुकासुद्धा पूर्णपणे हादरली होती. त्यामुळे तिने स्वतःहून माझा नंबर ब्लॉक केला. पुढचे काही दिवस खूप जड गेले. रेणुकाची आठवण यायची, पण ताईंचा तो चेहरा आणि त्यांनी दिलेली ती वार्निंग डोळ्यासमोर यायची. हळूहळू मी स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतलं. कॉलेजच्या लायब्ररीत तासनतास बसू लागलो. ताईंच्या माझ्यावरचा विश्वास परत मिळवणं हे आता माझ्यासाठी पहिलं ध्येय होतं. आमच्या त्या अनुभवाचा शेवट असा होईल असं वाटलं नव्हतं, पण कधीकधी चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी अशी एखादी टक्कर गरजेची असते. ताईंनी मला सावरलं होतं आणि मी ठरवलं होतं की आता त्यांच्या विश्वासाला पुन्हा तडा जाऊ देणार नाही. ताईच्या त्या वॉर्निंगनंतर मी पूर्णपणे अभ्यासात गेलो होतो. रेणुकाचा नंबर माझ्या फोनमधून कायमचा गायब झाला होता आणि मी फक्त कॉलेज, लायब्ररी आणि घर एवढंच मर्यादित झालो होतो. ताई माझ्यावर सतत लक्ष ठेवून असायच्या, पण बाहेरून त्या कुणालाही काही समजून देत नव्हत्या. घरात सगळं कसं नॉर्मल असल्यासारखं भासत होतं, पण त्या शांततेच्या मागे एक वादळ दडलं होतं. एके दिवशी रात्री जेवताना जिजाजी अचानक म्हणाले, आदित्य, तुला एक आनंदाची बातमी सांगतो. आपल्या रेणुकाला आणि तिच्या मुलांना मी पुढच्या आठवड्यात 8 दिवसांसाठी आपल्या घरी राहायला बोलावलं आहे. तिची तब्येत थोडी नरम गरम असते. म्हटलं इथे येईल तर तिचंही मन रमेल आणि तुमचीही गाठभेट होईल. माझ्या हातातला घास अर्ध्यावर थांबला. काळजात जणू धस्स झालं. मी त्वेषाने ताईकडे पाहिलं. ताई जेवता जेवता थांबल्या. त्यांची नजर माझ्या नजरेला भेटली. त्या नजरेत धार होती, पण त्यांनी
जिजाजीसमोर स्वतःला सावरलं. ताई काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त मान हलवली आणि म्हणाल्या, हो चालेल. की पाहुणे आली की घरातही बरं वाटतं. मला कळेना की ताई इतक्या शांत कशा. त्यांनी तर सांगितलं होतं की पुन्हा कधीही संपर्क व्हायला नको. मग आता त्या रेणुकाला घरात घ्यायला कशा तयार आहेत. जिजाजी तर उत्साहात होते, पण माझ्या मनात भीतीचा गोळा आला होता. ज्या स्त्रीसाठी मी वेडा झालो होतो, जिला विसरण्याचा मी प्रयत्न करत होतो, ती आता माझ्यासमोर 8 दिवस राहणार होती. बुधवारी सकाळी रेणुका घरी आली. तिने निळी साडी नेसली होती आणि तिच्या हातात बॅग होती. तिने घरात पाऊल ठेवताच माझी नजर तिच्यावर पडली. ती क्षणभर थबकली. तिच्या डोळ्यात तीच भीती आणि ओढ होती. पण ताईंना तिथे उभं बघताच तिने आपली नजर खाली झुकवली. ताई पुढं आल्या. त्यांनी रेणुकाचं स्वागत केलं. जणू काही झालंच नाही. हे रेणुका, खूप दिवसांनी आलीस. आदित्य, बघ तुझी नणंद आली आहे. तिची बॅग आतल्या खोलीत घेऊन नेऊन ठेव. ताईंचा हा आदेश ऐकून मला घाम फुटला. त्या माझी परीक्षा घेत होत्या की मला संधी देत होत्या, हेच मला समजत नव्हतं. पुढचे 2 दिवस घराचं वातावरण खूप विचित्र होतं. मी जेव्हा हॉलमध्ये असायचो, ताई तिथेच असायच्या. त्या आम्हा दोघांना एकांतात भेटण्याची एकही संधी देत नव्हत्या. रेणुका माझ्याकडे बघायचा प्रयत्न करायची, पण ताईसमोर असल्यामुळे ती बिचारी स्वयंपाकघरात किंवा मुलांमध्ये गुंतून राहायची. मला तिच्याशी बोलायचं होतं, तिला विचारायचं होतं की ती कशी आहे, पण ताईंची ती वॉर्निंग माझ्या कानात गुंजत होती. एके दिवशी रात्री जिजाजी कामावर गेले होते आणि ताई किचनमध्ये होत्या. तेव्हा रेणुका पाणी पिण्यासाठी बाहेर आली. मी सोफ्यावर बसून पुस्तक वाचत होतो. तिने आजूबाजूला पाहिलं आणि हळूच माझ्याजवळ येऊन पुटपुटली, आदित्य, तू ठीक आहेस ना? मला तुझी खूप काळजी वाटत होती. मी उत्तर देणार इतक्यात ताईंचा आवाज किचनमधून आला. रेणुका, पाणी प्यायलीस का? जरा इकडे ये. मला कोथिंबीर करायला मदत कर. रेणुका दचकून मागे सरकली आणि निमूटपणे किचनमध्ये गेली. मला समजलं की ताई शांत असल्या तरी त्यांचे डोळे आणि कान फक्त आमच्यावर आहेत. त्या सायलेंट वॉचर बनल्या होत्या. त्या आम्हाला एका सत्ताखाली ठेवून आमची इच्छाशक्ती तपासत होत्या. आता हे 8 दिवस कशी जाणार आणि ताईंची ही शांतता कधी संपणार या विचाराने माझी झोप उडाली होती. रेणुका घरात आल्यापासून आमची घालमेल वाढतच चालली होती. ताईंचे डोळे सतत आमच्यावरच होते, पण मला वाटलं की रात्रीच्या वेळी जेव्हा सगळे झोपतील तेव्हा ताईंना काहीच कळणार नाही. रेणुका आणि मी वेगवेगळ्या वेळी एकमेकांकडे बघायचो. एका क्षणी संधी झाली. मी तिला खुणावलं की आज रात्री तुझ्या खोलीत येतो. तिनेही मला भीतीने पण आशेने मान हलवली. आम्हाला वाटलं आमचं हे गुपित फक्त आमच्यातच आहे, पण ताईंनी आमची ती खुणावणारी डोळे आणि हळू आवाजातले शब्द आधीच टिपले होते. रात्रीचे 12 वाजले होते. जिजाजी गाढ झोपेत होते. घरात सगळीकडे शांतता होती. मी हळूच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. पावलांचा आवाज येऊ नये म्हणून मी अनवाणी चालत होतो. रेणुका तिच्या खोलीत झोपली होती. त्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. अंधार इतका होता की समोरचं काही दिसत नव्हतं. मी हळूच आत शिरलो. बेडवर कोणीतरी झोपलेलं होतं. अंगावर 2 चादर पांघरलेल्या होत्या. मला वाटलं की रेणुका आहे. मी हलक्या आवाजात पुटपुटलो, रेणुका, मी आलोय. खूप वेळ वाट पाहायला लावलीस का? मी बेडच्या कडेला बसलो आणि चादरीवरून हळुवारपणे हात फिरवायला सुरुवात केली. मनात धडधड होती,
पण त्याहून जास्त ओढ होती. मी पुन्हा म्हणालो, रेणुका बोल ना, ताई झोपले आहेत, घाबरू नकोस. इतका अंधार होता की हाताला हात लागत नव्हता. मनाला भीती आणि उत्सुकता दोन्हीची सळसळ झाली होती. मला वाटलं की रेणुका लाजेपोटी गप्प आहे, म्हणून मी हळूहळू त्या चादरीच्या जवळ शिरलो. त्या खोलीत एक मंद ओगळीचा सुगंध दरवळत होता, जो मला अधिक अनावर करत होता. मी तिच्या जवळ गेलो आणि अगदी हलक्या आवाजात तिच्या कानात पुटपुटलो, रेणुका, किती वेळ वाट पाहायला लावलीच ग? आज ताई गाढ झोपल्या आहेत, काळजी करू नकोस. चादरीच्या आत असलेल्या त्या शरीराने एक हलकीशी हालचाल केली. मला वाटलं ती माझ्या स्पर्शाने शारली आहे. मी जेव्हा तिच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली तेव्हा ती शांतपणे अगदी फिकट आवाजात हो करत प्रतिसाद देऊ लागली. तिचा तो आवाज ऐकून मला अधिकच उत्साह आला. मला वाटलं रेणुकालाही आता माझ्याबद्दलची ओढ आवरत नाही. पण जसा जसा आमचा तो जवळीकपणा वाढत गेला तसं तसं मला काहीतरी वेगळं जाणवू लागलं. रेणुकाचं शरीर मला थोडं वेगळं वाटत होतं. तिचा तो स्पर्श, तिची ठेवणं काही तरी बदलल्यासारखं वाटत होतं. पण त्या धुंदीत मी स्वतःला विसरलो होतो. तीसुद्धा माझ्या प्रत्येक हालचालींना साथ देत होती. जणू तिलाही त्या क्षणामध्ये एक वेगळीच मजा येत होती. बराच वेळ आम्ही त्या अंधारात एकमेकांत गुंतलो होतो. पण अचानक माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रेणुका इतकी शांत कशी राहू शकते आणि तिचा हा प्रतिसाद हा नेहमीपेक्षा वेगळा का वाटतोय? माझं हृदय जोरात धडधडू लागलं. एक अमानुष भीती माझ्या मनात घर करून बसली. शेवटी रावलं नाही. मी धडधडत्या काळजाने बेडवरून उठलो आणि भिंतीचा अंदाज घेत स्विचबोर्डपाशी गेलो. रेणुका, तू अशी का शांत का आहेस? असं म्हणत मी लाईटचं बटन दाबलं. खोलीत प्रकाश पसरला आणि मी जे पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. समोर बेडवर रेणुका नव्हती, समोर ताई होत्या. विस्कटलेल्या केसात आणि अर्धवट चादरीत त्या बसल्या होत्या. त्यांचे डोळे लाल झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर रागापेक्षाही एक विचित्र प्रकारचे भाव होते. माझा श्वास रोखला गेला. ताई, तुम्ही इथे? माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. माझं पूर्ण शरीर थरथरायला लागलं. ताईंनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक अजब चमक होती. त्या काहीच बोलल्या नाही, फक्त शांतपणे उठल्या आणि त्यांनी दरवाजाची कडी लावली. मला समजलं होतं की आज माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा भूकंप आला आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात अशीच एक धक्कादायक कथा घेऊन येईल. तोवर नमस्कार, आपली काळजी घ्या. धन्यवाद.